प्रश्न 1. खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? घर. पर्याय अ निवास. पर्याय बी वन. पर्याय सी नगर. पर्याय डी मार्ग. योग्य उत्तर आहे पर्याय अ निवास. प्रश्न 2. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय अ प्रकाश. पर्याय बी रात्र. पर्याय सी काळोख. पर्याय डी छाया. योग्य उत्तर आहे पर्याय अ प्रकाश. प्रश्न 3. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय अ विद्यार्थी. पर्याय बी विद्यार्थिनी. पर्याय सी विद्यार्थी. पर्याय डी विद्यार्थ्या. योग्य उत्तर आहे पर्याय अ विद्यार्थी. प्रश्न 4. आईवडील हा शब्द कोणत्या समासाचा आहे? पर्याय अ द्वंद्व. पर्याय बी तत्पुरुष. पर्याय सी बहुव्रीही. पर्याय डी अव्ययी भाव. योग्य उत्तर आहे पर्याय अ द्वंद्व. प्रश्न 5. खालीलपैकी कोणते विरामचिन्ह प्रश्नार्थक वाक्यासाठी वापरले जाते? पर्याय अ. पर्याय बी. पर्याय सी. पर्याय डी. योग्य उत्तर आहे पर्याय अ. प्रश्न 6. पाणी या शब्दाचा अनेकवचन रूप कोणते? पर्याय अ पाणीच. पर्याय बी पाण्या. पर्याय सी पाणी. पर्याय डी पाणे. योग्य उत्तर आहे पर्याय सी पाणी. प्रश्न 7. सुंदर या शब्दाचा भाववाचक नाम कोणते? पर्याय अ सौंदर्य. पर्याय बी सुंदरी. पर्याय सी सुंदर. पर्याय डी सुंदरपणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ सौंदर्य. प्रश्न 8. खालीलपैकी कोणता शब्द क्रियाविशेषण आहे? पर्याय अ हळूच. पर्याय बी मुलगा. पर्याय सी पुस्तक. पर्याय डी लाल. योग्य उत्तर आहे पर्याय अ हळूच. प्रश्न 9. मी शाळेत जातो या वाक्यातील काळ कोणता? पर्याय अ वर्तमान. पर्याय बी भूत. पर्याय सी भविष्य. पर्याय डी पूर्ण. योग्य उत्तर आहे पर्याय अ वर्तमान. प्रश्न 10. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे? पर्याय अ मोठा. पर्याय बी खेळ. पर्याय सी धावणे. पर्याय डी घर. योग्य उत्तर आहे पर्याय अ मोठा. प्रश्न 11. ज्ञान या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ विद्या. पर्याय बी अज्ञान. पर्याय सी शक्ती. पर्याय डी धन. योग्य उत्तर आहे पर्याय अ विद्या. प्रश्न 12. देवळात या शब्दात कोणता प्रत्यय आहे? पर्याय अ तात. पर्याय बी तात. पर्याय सी पण. पर्याय डी की. योग्य उत्तर आहे पर्याय अ तात. प्रश्न 13. मुलांनी खेळ खेळला या वाक्यातील कर्ता कोण? पर्याय अ मुलांनी. पर्याय बी खेळ. पर्याय सी खेळला. पर्याय डी खेळ खेळला. योग्य उत्तर आहे पर्याय अ मुलांनी. प्रश्न 14. खालीलपैकी कोणती म्हण योग्य अर्थाने वापरली जाते? पर्याय अ उंटावरून शेळ्या हाकणे.
पर्याय बी हातातले सोडून पायातले धरणे. पर्याय सी डोळ्यात तेल घालणे. पर्याय डी डोक्यावर पाय ठेवणे. योग्य उत्तर आहे पर्याय बी हातातले सोडून पायातले धरणे. प्रश्न 15. वाचणे या शब्दाचा धातू कोणता? पर्याय अ वाच. पर्याय बी वाचा. पर्याय सी वाचन. पर्याय डी वाच. योग्य उत्तर आहे पर्याय अ वाच. प्रश्न 16. राजाचा पुत्र यासाठी योग्य तत्सम शब्द कोणता? पर्याय अ राजपुत्र. पर्याय बी राजकुमार. पर्याय सी राजबाळ. पर्याय डी राजमुलगा. योग्य उत्तर आहे पर्याय अ राजपुत्र. प्रश्न 17. कमळासारखे डोळे या वाक्यप्रचारात कोणता अलंकार आहे? पर्याय अ उपमा. पर्याय बी रूपक. पर्याय सी अनुप्रास. पर्याय डी उत्प्रेक्षा. योग्य उत्तर आहे पर्याय अ उपमा. प्रश्न 18. सूर्योदय हा शब्द कोणत्या संधीचा आहे? पर्याय अ स्वरसंधी. पर्याय बी व्यंजन संधी. पर्याय सी विसर्ग संधी. पर्याय डी यणसंधी. योग्य उत्तर आहे पर्याय अ स्वरसंधी. प्रश्न 19. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील संबंधवाचक सर्वनाम कोणते? पर्याय अ जो. पर्याय बी तो. पर्याय सी अभ्यास. पर्याय डी यशस्वी. योग्य उत्तर आहे पर्याय अ जो. प्रश्न 20. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय अ शिक्षण. पर्याय बी शिक्षण. पर्याय सी शिक्षण. पर्याय डी शिक्षण. योग्य उत्तर आहे पर्याय डी शिक्षण. प्रश्न 21. मनातल्या मनात या शब्दसमूहाचा अर्थ काय? पर्याय अ गुप्तपणे. पर्याय बी उघडपणे. पर्याय सी मोठ्याने. पर्याय डी सार्वजनिकपणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ गुप्तपणे. प्रश्न 22. दिवसेंदिवस हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय अ अव्यय. पर्याय बी नाम. पर्याय सी विशेषण. पर्याय डी क्रियापद. योग्य उत्तर आहे पर्याय अ अव्यय. प्रश्न 23. तो अभ्यास करण्यासाठी आला या वाक्यातील उद्देशवाचक अव्यय कोणते? पर्याय अ साठी. पर्याय बी तो. पर्याय सी ताला. पर्याय डी अभ्यास. योग्य उत्तर आहे पर्याय अ साठी. प्रश्न 24. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? पर्याय अ थोड्या थोड्याने मोठे काम होते. पर्याय बी पाणी साठवणे वाईट. पर्याय सी मोठे काम अवघड असते. पर्याय डी वेळ वाया जातो. योग्य उत्तर आहे पर्याय अ थोड्या थोड्याने मोठे काम होते. प्रश्न 25. लहानपण ताकदवान या वाक्यातील विरोध दर्शविणारा शब्द कोणता? पर्याय अ पण. पर्याय बी लहान. पर्याय सी ताकदवान. पर्याय डी आहे. योग्य उत्तर आहे पर्याय अ पण. प्रश्न 26. विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले या वाक्यातील कर्म कोणते? पर्याय अ प्रश्न. पर्याय बी विद्यार्थ्यांनी. पर्याय सी सोडवले. पर्याय डी वाक्य.
योग्य उत्तर आहे पर्याय अ. प्रश्न. प्रश्न 27. ज्याला तहान नाही त्याला पाणी देऊ नये या वाक्यातील प्रकार कोणता? पर्याय अ. निषेधार्थक. पर्याय बी. ताज्ञार्थक. पर्याय सी. विधानार्थक. पर्याय डी. प्रश्नार्थक. योग्य उत्तर आहे पर्याय अ. निषेधार्थक. प्रश्न 28. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? पर्याय अ. मराठी. पर्याय बी. संस्कृत. पर्याय सी. हिंदी. पर्याय डी. प्राकृत. योग्य उत्तर आहे पर्याय अ. मराठी. प्रश्न 29. अतिशय आनंदी या शब्दसमूहात कोणता अलंकार आहे? पर्याय अ. अतिशयोक्ती. पर्याय बी. उपमा. पर्याय सी. रूपक. पर्याय डी. अनुप्रास. योग्य उत्तर आहे पर्याय अ. अतिशयोक्ती. प्रश्न 30. पडदा पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय अ. कार्य संपणे. पर्याय बी. नाटक सुरू होणे. पर्याय सी. पडदा उघडणे. पर्याय डी. कथा सुरू होणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ. कार्य संपणे. प्रश्न 31. राज्यकारभार हा शब्द कोणत्या समासाचा आहे? पर्याय अ. तत्पुरुष. पर्याय बी. द्वंद्व. पर्याय सी. बहुव्रीही. पर्याय डी. अव्ययी भाव. योग्य उत्तर आहे पर्याय अ. तत्पुरुष. प्रश्न 32. जो मेहनत करतो तोच यशस्वी होतो या वाक्यातील सर्वनाम ओळखा. पर्याय अ. तोच. पर्याय बी. जो. पर्याय सी. मेहनत. पर्याय डी. यशस्वी. योग्य उत्तर आहे पर्याय बी. जो. प्रश्न 33. अभ्यासावाचून गती नाही या वाक्यातील भाव कोणता? पर्याय अ. निषेध. पर्याय बी. ताज्ञा. पर्याय सी. विधान. पर्याय डी. संशय. योग्य उत्तर आहे पर्याय सी. विधान. प्रश्न 34. पुस्तके ठेवण्याचे कपाट यासाठी योग्य शब्द कोणता? पर्याय अ. ग्रंथालय. पर्याय बी. पुस्तकालय. पर्याय सी. कपाटघर. पर्याय डी. वाचनालय. योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुस्तकालय. प्रश्न 35. आकाशाएवढे मंद या वाक्यातील अलंकार कोणता? पर्याय अ. रूपक. पर्याय बी. उपमा. पर्याय सी. उत्प्रेक्षा. पर्याय डी. अनुप्रास. योग्य उत्तर आहे पर्याय बी. उपमा. प्रश्न 36. अल्पस्वल्प हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय अ. यमक. पर्याय बी. अनुप्रास. पर्याय सी. द्विरुक्ती. पर्याय डी. संधी. योग्य उत्तर आहे पर्याय सी. द्विरुक्ती. प्रश्न 37. स्वतःच्या पायावर उभे राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय अ. स्वावलंबी होणे. पर्याय बी. चालायला शिकणे. पर्याय सी. उंच होणे. पर्याय डी. प्रवास करणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ. स्वावलंबी होणे. प्रश्न 38. जो पेरतो तो उगवतो या वाक्यातील न्याय कोणता? पर्याय अ. कर्मसिद्धांत. पर्याय बी. ईश्वर न्याय. पर्याय सी. निसर्ग न्याय. पर्याय डी. समाज न्याय. योग्य उत्तर आहे पर्याय अ. कर्मसिद्धांत. प्रश्न 39.
अंगावर येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय अ अतिशय राग येणे, पर्याय बी भीती वाटणे, पर्याय सी आनंद होणे, पर्याय डी लाज वाटणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ अतिशय राग येणे. प्रश्न 40. रामाने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता? पर्याय अ कर्तरी, पर्याय बी कर्मणी, पर्याय सी भावे, पर्याय डी अकर्तरी. योग्य उत्तर आहे पर्याय अ कर्तरी. प्रश्न 41. नदीकाठी वस्ती या शब्दसमूहाचा समास कोणता? पर्याय अ तत्पुरुष, पर्याय बी बहुव्रीही, पर्याय सी द्वंद्व, पर्याय डी अव्ययीभाव. योग्य उत्तर आहे पर्याय अ तत्पुरुष. प्रश्न 42. अश्रूंनी डोळे भरले या वाक्यातील अलंकार कोणता? पर्याय अ अतिशयोक्ती, पर्याय बी रूपक, पर्याय सी उपमा, पर्याय डी अनुप्रास. योग्य उत्तर आहे पर्याय अ अतिशयोक्ती. प्रश्न 43. जो पाहतो तोच शिकतो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? पर्याय अ संबंधवाचक, पर्याय बी दर्शक, पर्याय सी अनिश्चित, पर्याय डी आत्मवाचक. योग्य उत्तर आहे पर्याय अ संबंधवाचक. प्रश्न 44. मनाचा मोठेपणा या शब्दसमूहातील भाववाचक नाम कोणते? पर्याय अ मोठेपणा, पर्याय बी मन, पर्याय सी मोठा, पर्याय डी मनोभाव. योग्य उत्तर आहे पर्याय अ मोठेपणा. प्रश्न 45. ज्याचा अंत नाही असा यासाठी योग्य शब्द कोणता? पर्याय अ अनंत, पर्याय बी अमर, पर्याय सी तत्ल, पर्याय डी अखंड. योग्य उत्तर आहे पर्याय अ अनंत. प्रश्न 46. सिंहासारखा पराक्रमी या वाक्यातील अलंकार कोणता? पर्याय अ उपमा, पर्याय बी रूपक, पर्याय सी उत्प्रेक्षा, पर्याय डी यमक. योग्य उत्तर आहे पर्याय अ उपमा. प्रश्न 47. हातचे राखून ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? पर्याय अ जपून ठेवणे, पर्याय बी खर्च करणे, पर्याय सी वाया घालवणे, पर्याय डी दान करणे. योग्य उत्तर आहे पर्याय अ जपून ठेवणे. प्रश्न 48. जो जितका नम्र तो तितका महान या वाक्यातील रचना कोणती? पर्याय अ तुलनात्मक, पर्याय बी संयुक्त, पर्याय सी मिश्र, पर्याय डी साधे. योग्य उत्तर आहे पर्याय अ तुलनात्मक. प्रश्न 49. विद्येविना मती गेली या वाक्यातील अलंकार कोणता? पर्याय अ अनुप्रास, पर्याय बी उपमा, पर्याय सी रूपक, पर्याय डी अतिशयोक्ती. योग्य उत्तर आहे पर्याय अ अनुप्रास.